रनिशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शेवग्याची रस्सा भाजी कशी करणार आहे ते पाहणार आहोत। हे पहा, शेंगा अशा कापून त्याची साल काढून घ्यायची आहे। सर्व शेंगाची अशी साल पातळ काढून घ्यायची वरची। शेवग्याच्या रस्स्याची भाजी बनवण्यासाठी मी थोडेसे धणे घेतले आहे, एक लसूण काठी, थोडा अद्रक, खोबरं, 3 कांदे आणि 1 टोमॅटो। आता शेवग्याच्या भाजीसाठी असा कांदा कापून घ्यायचा आहे। आपलं वाटण तयार झालं आहे। हे मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। पाय थोडंसं लाल होतोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। धने भाजून घेत आहे। कांदा असा चांगला बारीक परतून लाल परतून घ्यायचा। कांदा थोडा परतत आला का एक टोमॅटो टाकून द्यायचं। हे पहा, आता आपला मसाला चांगला छान परतून झाला आहे। आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते सगळं। आता आपला मसाला वाटून झाला आहे। कढईत 2 चमचे तेल टाकायचं। थोडीशी जिरी मोहरी टाकायची। थोडा कढीपत्ता, आणि वाटण वाटलेलं परतून घ्यायचं। असं छान वाटण परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। मसाले काढून घेतले आहे। हा कांदा मसाला, हा संडे मसाला घेतला आहे, थोडासा गरम मसाला, आणि हा किचन किंग मसाला, लाल तिखट, हळद, आणि हा थोडा घरचा मसाला। आता हे मसाले मी यात टाकून घेते।
शेंगा अशा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. आता शेंगा आपल्या स्वच्छ धुवून झाल्या आहे, छान परतून झाला आहे. आता हे शेंगा यात टाकून द्यायच्या. त्याच्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे. हे भाजीला पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं. थंड पाणी नाही टाकायचं शेवग्याच्या भाजीमध्ये. थोडंसं कोमट झालं का टाकायचं. हा आपली शेवग्याची रस्सा भाजी किती छान तयार झाली आहे. याला शिजायला जेवढं प्रमाणात पाणी लागते ना तेवढंच चवी अंदाजानुसारच टाकायचं. पहा किती छान आपली भाजी झाली आहे शेवग्याची. तुम्हाला जरी माझी शेवग्याची रस्सा भाजी आवडली तर नक्की ट्राय करा. आणि